नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल घुले तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर इथून मागच्या आपले जे ही क्वेश्चन्सची सिरीज आहे ती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला नक्की सांगा. आपण पाहत आहोत MPSCचे आयोगाचे इथून मागे विचारलेले सर्व प्रश्न. तर आपला पहिला टॉपिक होता संविधान निर्मिती व वैशिष्ट्ये. याचं आज शेवटचं लेक्चर आहे. तर सर्व प्रश्न आपण जवळपास कव्हर केलेले आहेत. जर कोणते राहिले असतील तर ती कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगावीत. तर चला तर मग आपण आज सुरू करूया शेवटच्या लेक्चरला या टॉपिकच्या. तर पहिला प्रश्न आहे, दोन विधानं दिली आहेत तर त्यानुसार आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान आहे विधान ए, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिले होते. तर हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले होते की शेषाधिकार हे केंद्रीय विधिमंडळाकडे नसून ते भारताच्या व्हॉइसरॉयकडे दिले होते. 1935च्या कायद्यानुसार भारताच्या व्हॉइसरॉयकडे शेषाधिकार दिले होते. त्यामुळे विधान ए हे चूक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, विधान हे चूक आहे. तर आर विधान लक्षात ठेवा, भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. तर हे बरोबर आहे. 1935च्या कायद्यानुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्या तयार करण्यात आल्या होत्या. तर त्यानुसार आपलं या प्रश्नाचे उत्तर अचूक व आर बरोबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायुमार संघटनेकडून राज्यघटनेकडून स्वीकारले आहे? तर हे आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहोत. त्यानुसार माहितीच आहे आपल्याला की ऑप्शन क्रमांक 4 याचे उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधी तरतुदी. हे आपण जर्मनीच्या वायुमार राज्यघटनेकडून स्वीकारले आहे. तर केंद्र सत्ता प्रबळ असलेली संघराज्याची संकल्पना व राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत हे आपण कॅनडाकडून स्वीकारले आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. त्याबरोबरच आपण पाहूया की बघा, हे पहा, जर्मनीच्या वायुमार प्रजासत्ताकडून आणीबाणी काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन हे आपण पाहिले आहे. तर कॅनडाकडून आपण प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे विशेष अधिकार, केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र हे आपण कॅनडाकडून स्वीकारले आहे. तर अमेरिकेकडून आपण मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन हे लक्षात ठेवा, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती व उपराष्ट्रपती पद हे आपण अमेरिकेकडून घेतले आहे. तर बाकी सर्व ही लिस्ट तुम्ही पाहावी, तसे नोट डाऊन करून घ्यावे. तर पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी या जोड्या लावा. तर आपण हे पाहिलेले आहे. तर लक्षात ठेवा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे, सर्वांना माहीत आहे. तर क 3 हे एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 1. तर उत्तर आपल्याला भेटले आहे क 3. ब 4 न्यायिक पुनर्विलोकन आत्ताच आपण पाहिले, अमेरिकेची राज्यघटनेकडून घेतले आहे. तर राज्यपालाचे पद हे आपण भारत सरकार कायदा 1935 अन्वये घेतलेले आहे. तर संसदीय राज्यपद्धती ही आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तर हे तुम्ही महत्त्वपूर्ण आहे, हे सर्व लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय परिषद जोड्या दिलेला भारतीय परिषद अधिनियम 1909 नुसार आपण पहिल्यांदा मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते, हे आपल्याला माहीत आहे. तर मग अ 3 हे 1 व 3 ऑप्शनमध्ये आहे. भारत सरकार अधिनियम 1919 नुसार आपण प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती स्वीकारली होती, त्याच्यामुळं ब 4 आहे. तर भारत सरकार कायदा 1935 अनुसार आपण केंद्रामध्ये 1935 केंद्रामध्ये द्विशासन पद्धती आपण लावली होती, म्हणून क 2 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947 अनुसार आता राजा हा अधिकार स्रोत राहिलेला नाही, हे त्याच्यात नमूद होते. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी सदस्य म्हणून कार्य केले. तर आपल्याला हे माहिती पाहिजे. अशा टाईपचे प्रश्न आयोग विचारते. तर मूलभूत अधिकार समिती यामध्ये B.R. आंबेडकर होते. अल्पसंख्याक उपसमिती व सल्लागार समिती या 3 समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून याचं उत्तर अ, ब, क आहे. तर आपण पाहूया अजून कोणत्या कोणत्या समित्यांमध्ये होते. B.R. आंबेडकर हे मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, प्रांतिक घटना समिती, संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती व 6वी सल्लागार समिती या 6 समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य म्हणून होते. तर मसुदा समितीचे ते अध्यक्षही होते. तर पुढील प्रश्न पाहूया. डॉक्टर जोड्या लावायला विचारलं. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे आपल्याला माहीत आहे की तात्पुरते अध्यक्ष होते. तर मग 4 घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणजे 2 किंवा 4 या 2 ऑप्शनमध्ये उत्तर आहे. राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते घटना समितीचे. तर ब 3. तर B.N. राव हे घटना समितीचे संविधानिक सल्लागार होते. म्हणून व क 2 3 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर त्याचं उत्तर 4 आहे. तर जवाहरलाल नेहरू हे यांनी उद्दिष्टांचा ठराव हा 13 नोव्हेंबर 1946ला मांडला होता. तर तो 22 जानेवारी 1947ला तो मंजूर झाला होता. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. तर संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम संस्था बनली, हे बरोबर आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, हेही बरोबर आहे. तर जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. तर हे चूक आहे. तर इथे विधिमंडळ संस्था म्हणून विचारलं आहे. विधिमंडळ संस्था म्हणून जेव्हा भरत असे तेव्हा ग वा मावळणकर हे विधिमंडळ संस्थेचे अध्यक्ष होते. तर संविधान सभा म्हणून जेव्हा भरत असे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असत. तर पुढील आहे ड संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली होती. तर ड ही बरोबर आहे. तर अ, ब, ड हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही विचारलेलं नाही. जुळत नाही चुकीचं कोणतं आहे. तर पहिला 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर हे चूक आहे. 11 डिसेंबर नसून 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर 22 जानेवारी 1947 रोजी तो उद्दिष्टांचा ठराव संमत झाला होता. तर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती, म्हणून 2 बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले होते, हेही बरोबर आहे. तर 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर संविधानावर 2 वेळा स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. एक म्हणजे 26 जानेवारी 1949ला, तर 24 जानेवारी 1950ला दुसऱ्या वेळेस स्वाक्षर झाले. त्याचं चुकीचं विधान आहे ऑप्शन क्रमांक 1. तर मग काही गोष्टी या आपल्या या प्रश्नांमधून राहिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला सांगू इच्छितो मी. तर जे सदस्य होते राज्यनिहाय ते आपण पाहणार आहोत घटना समितीमध्ये. तर मद्रास प्रांतातून 49 सदस्य हे होते. तर मुंबई प्रांतातून 21 सदस्य होते. पश्चिम बंगाल प्रांतातून 19 सदस्य होते. तर सर्वात जास्त हे संयुक्त प्रांतातून 55 सदस्य होते, हे लक्षात ठेवायचे. तर पंजाब प्रांतातून 12 सदस्य, बिहार प्रांतातून 36 सदस्य होते. तर हे लक्षात ठेवा. हे उत्तर जोड्या लावा किंवा उत्तर क्रमानुसार विचारू शकतात. सर्वात जास्त सदस्य संयुक्त प्रांत, त्याच्यानंतर मद्रास प्रांतातून 49 सदस्य, त्यानंतर बिहार प्रांतातून 36 सदस्य, त्यानंतर मुंबई प्रांतातून 21 सदस्य, पश्चिम बंगाल प्रांतातून 19 सदस्य, पूर्व पंजाब प्रांतातून 12 सदस्य,
मध्य प्रांतातून 17 सदस्य, हे लक्षात ठेवा. वरून एक एक सदस्य 3 ठिकाणी होते. दिल्ली, अजमेर, मारवाड व कुर्ग या 3 ठिकाणी एक एक सदस्य होते. जेव्हा घटना समिती अंमलात आली होती तेव्हा चार ठिकाणी एक एक सदस्य होता, जे ब्रिटिश सत्तेच्या अंडर होते. ते 4 आयुक्तांची ठिकाणं होती, ती म्हणजे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या ठिकाणी. ते लक्षात ठेवताना तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, ABCD लक्षात ठेवलं ना, ए म्हणजे अजमेर मारवाड, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग, डी म्हणजे दिल्ली. असे 4 तुम्ही लक्षात ठेवू शकता. बलुचिस्तान नंतर आपल्या संविधान सभेत सामील नाही झाले, तर मग 3 होते, दिल्ली, अजमेर, मारवाड व कुर्ग यांचे हे. तर पुढील अजून एक गोष्ट सांगायची आहे की BN राव हे जे संविधान सभेचे सल्लागार सदस्य होते त्यांच्याबद्दल. त्यांचं पूर्ण नाव बेनेगल नरसिंह राव असे होते. ते ICS उत्तीर्ण होते. घटनेचा कच्चा मसुदा तयार त्यांनी केला होता. त्यात 243 कलमं होती. त्यांनी सुरुवातीला केला होता हा घटनेचा कच्चा मसुदा तयार. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही होते. त्यांचे बंधू हे सर्वाधिक काळ RBIचे गव्हर्नर होते. त्यांचं नाव बेनेगल रामाराव होतं. 1949 ते 1947 बेनेगल रामाराव हे RBIचे गव्हर्नर होते. तर म्यानमारची घटना ही BN राव यांनी तयार केलेली आहे. तर असे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत BN राव, जे भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला हा पहिला चॅप्टर म्हणजे संविधान सभेची निर्मिती यावरील आयोगाचे जवळपास सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तरी काही प्रश्न जर राहिले असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर काही चुका झाल्या असतील तर त्याही तुम्ही समजून घ्या आणि त्या मला समजून सांगा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.